आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार। नेहमीप्रमाणे या गुरुवारी सुद्धा पूजा मांडायची होती आणि आज उपवास सुद्धा होता। त्यामुळे इथे मस्त अशा मी शेंगा भाजायला घेतल्या होत्या। आता मला शेंगा फोडून खायचा खूप कंटाळा येतो, त्यामुळे मी त्याच्या काही जास्त नादीच लागत नाही। पण आईंना आवडतात म्हणून इथे त्यांच्यासाठी मस्त शेंगा भाजून घेतल्या। आता आमच्या दोघींचा उपवास होता, स्वयंपाक मात्र करायचाच होता। त्यामुळे इथे पटकन अशी होणारी मेथीची भाजी करायला घेतली। भाजी निवडून ठेवलेली असली ना, करायला सुद्धा पटकन बरी वाटते, त्यामुळे इथे पटकन मेथीची भाजी करून घेतली। त्यानंतर कणिक सुद्धा छान अशी भिजली होती। म्हटलं चला पटकन चपात्या पण करून घेऊयात आणि चपाती सुद्धा छान अशी आज टम्म फुगली होती। चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते, कारण की माझी चपाती जास्त काही फुगत नाही, त्यामुळे मी व्हिडिओमध्ये काही जास्त तुम्हाला दाखवतच नाही कधी। त्यानंतर इथे पूजेचं सामान सुद्धा आणलं होतं। केळी आणली होती, बाकीची फळं सगळी घरामध्ये होते, त्यामुळे फक्त केळीच आणली होती। आणि 5 पानं लागतात, ती पण इथे स्वच्छ अशी मी धुवून ठेवली होती। त्यानंतर भूक लागली होती म्हणून दूध केळी खाली। चला मग आजसाठी एवढंच होतं, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।